गई गई इंदिये सुकाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संयम दंसन लेसा, भविया सम्मत सन्नी आहारे, गुणजीवा पज्जती, पाणा सन्नाय मग्गणा ओय, उव ओगो वियकमसो, वीसम तु परुवणा भणिया, झाणाविय पज्राविय, जाईय कुलकोडी संजुआ सव्वे, गहनादियेण भणिया, कमेण 24 ठाणाणी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांगो श्रुतदेवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा अंतर्गत आपण संयम मार्गणा बघतो आहे. आमचं यथाख्यात संयम, सामायिक छेदोपस्थापना, परिहार, विशुद्धी हे संयम झालेले आहे. आणि यथाख्यात चारित्रामध्ये आम्ही प्रश्न बघतो आहे. यथाख्यात चारित्रामध्ये आम्ही गुणस्थान बघितले 11 पासून 14 पर्यंतचे, आणि त्या अनुषंगाने आम्ही कषाय, लेशा ह्या सगळ्या गोष्टी आपण लावलेल्या आहे. आणि आता प्रश्न शेवटचा उरलेला आहे 200 पेजवरचा. जिन यथाख्यात संयमी के केवल आयु प्राण होता है, उनके कितने शुक्ल ध्यान होते हैं. यथाख्यात संयमी आहे आणि केवळ त्यांचं एकच 14व्या गुणस्थानामध्ये एकच शुक्ल ध्यान त्यांना होणार आहे, विपरीत क्रिया निवर्तिनी नावाचं. आता शेवटचा प्रश्न, बुद्धिपूर्वक सावध्य योग के त्याग को संयम कहना तो ठीक है. ज्या ठिकाणी बुद्धिपूर्वक त्याग घेतलेला आहे त्याला तर आम्ही संयम मानू शकतो. यदि ऐसा न माना जावे तो काष्ट आदि में भी संयम का प्रसंग आ जावेगा. पण ज्या ठिकाणी बुद्धिपूर्वक त्याग नाही, आता केवली भगवंतांचं जे यथाख्यात चारित्र म्हटलं किंवा 14व्या गुणस्थानवरतीचं यथाख्यात चारित्र म्हटलं, त्या ठिकाणी आता बुद्धी राहिलीच नाही, मन राहिलंच नाही. म्हणून बुद्धिपूर्वक सावध्य योगाचा त्याग तिथे असत नाही. मग त्या जीवांना आम्ही यथाख्यात संयमी आहे असं का बरं म्हणावं? जर असं म्हटलं तर काष्ट वगैरे निर्जीव पदार्थामध्ये देखील संयम मानावा लागेल. किंतु केवली में बुद्धिपूर्वक सावध्य योग की निवृत्ति तो पाई नहीं जाती, इसीलिए उनमें यथाख्यात संयम होना दुर्घट है. प्रश्न आला असेल लक्षात की त्यांना आम्ही काही यथाख्यात संयम मानत नाही. बुद्धिपूर्वक जिथं त्याग केला त्या ठिकाणी तर संयम मानू आम्ही, पण तिथे आता बुद्धीच नाही आहे आणि म्हणून त्या ठिकाणी सावध्य योगाचा त्यांनी त्याग केला अशा प्रकारचा प्रसंग उद्भवू शकत नाही. अशा प्रकारचा प्रश्न आहे. उत्तर काय देऊ शकू आम्ही? की त्या ठिकाणी जरी आहे बुद्धिपूर्वक त्यांनी त्याग केलेला नाही आहे, हे बरोबर आहे, परंतु जी त्यांची निवृत्ती त्या ठिकाणी दिसते आहे, प्रवृत्तीचा अभाव जो दिसतो आहे, तो पहिल्या भूमिकेत बुद्धिपूर्वक त्याग केल्यावरच त्या ठिकाणी निवृत्तीपरक अभाव त्यांच्या जीवनात आहे. पाहू उत्तर आपण. यह कोई दोष नाही है. काष्टाचं काय मला म्हणजे कळलं काष्ट नाही. जसं पण तो निर्जीव अजीव व्यक्ती आहे. जशा आहे बा, त्या अजीव आहे की नाही, पण त्याही काही मन करत नाही की रहित नाही, त्यांच्याकडून मन रहित समजू त्यांच्याकडून शकते. पाप हो ना, तर तसंच घ्यायचं, मन रहितच. आणि पण इथे तर बुद्धिपूर्वक अजीव त्यांना झाला की बुद्धीच नाही. नाहीये की नाही. पण ते तर अजीव झाला अजीवच पण झाला. त्यांना बुद्धीच, हो ना, बुद्धीच नाही ना. मग इथे असंही घेतलं तर बुद्धीच काय? म्हणजे मला असंयमी कशाला प्रश्न नाही त्यांनी हा कळला. संयम नाही. म्हणजे प्रश्न असाच विचारलाय की त्यांनी की सावध्य योगाचा बुद्धिपूर्वक त्याग केला तर त्यांना संयमी म्हणणं ठीक आहे, परंतु आता जर ते बुद्धिपूर्वक तिथं त्याग करत नाही केवली भगवान, कारण बुद्धी नसल्यामुळे बुद्धिपूर्वक त्यांना त्याग नाही, मग कोणत्याही वस्तूला, जड वस्तूला आम्ही म्हणू शकू ही संयमी आहे, कारण ज्यांनी बुद्धिपूर्वक काहीच सोडलेलं नाहीये ना. या पण तो अपेक्षेने अचेतनच लावलाय आहे ना, तो तसा. अचेतनच आहे ना. अचेतन आहे,
हो ना, अचेतन आहे तरी पण त्यांनी ती विवक्षा ठेवून विचारलेला आहे हा प्रश्न. म्हणून त्यांच्या प्रश्नाचा रुख असा आहे की मग त्या लाकडालाही आम्हाला संयम म्हणावा लागेल बा असा. यह कोई दोष नहीं है, क्योंकि चार अघातिया कर्मों के विनाश करने की अपेक्षा और समय समय में असंख्यात गुण श्रेणी रूप से कर्म निर्जरा करने की अपेक्षा संपूर्ण पाप क्रिया के निरोध स्वरूप पारिणामी गुण प्रगट हो जाता है. त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की 13व्या आणि 14व्या गुणस्थानात 4 घातिया कर्मांचा अभाव आहे. तिथे मनाचा देखील अभाव झालेला आहे आणि तरी देखील त्या ठिकाणी 4 अघाती कर्मांची काय होते आहे, निर्जरा सुरूच आहे आणि पारिणामिक भाव त्यांचा गुण जो आहे तो प्रगट आहे. इस अपेक्षा से वहां संयम का उपचार किया जाता है. म्हणून तिथे संयम म्हटल्या जातो की 13व्या गुणस्थानापर्यंत घाती कर्मांचा क्षय करण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, त्या ठिकाणी समय समय अनंत गुणित विशुद्धता झालेलीच आहे आणि इथे 4 अघाती कर्म आहे त्याही अपेक्षेने त्यांना निर्जरा होणं गरजेचंच आहे आणि या अपेक्षेने त्यांना संयम त्या ठिकाणी उपचाराने म्हटला आहे. अतः वह संयम का होना दुर्घट नहीं है अथवा प्रवृत्ति के अभाव की अपेक्षा वहां पर मुख्य संयम है. म्हणजे प्रवृत्तीचा अभाव आहे हाच त्यांच्या जीवनात संयम आहे. जसं संयमाची चारित्र्याची व्याख्या करताना द्रव्य संग्रहकारांनी लिहिलं की बहिरभ्यंतर क्रिया रोहो भवकार नपणा सट्टम. बाह्य आणि अभ्यंतर पूर्ण कारणांचा निरोध करणं हे निश्चय चारित्र्य सांगितलं. तसंच आता 14व्या गुणस्थानाच्या अपेक्षेने तिथे तर मुनींच्या अपेक्षेने कथन आहे, इथे तर 14व्या 13व्या गुणस्थानाच्या अपेक्षेने पूर्णतः प्रवृत्तीचा अभाव आहे. म्हणून त्या ठिकाणी पूर्ण अभेद रूप चारित्र्य मानायला हरकत नाही असं या ठिकाणी त्यांचं उत्तर आहे. इस प्रकार जिनेन्द्र में प्रवृत्ति अभाव में मुख्य संयम की सिद्धि करने पर काष्ठ से व्यभिचार दोष भी नहीं आता, क्योंकि काष्ठ में प्रवृत्ति ही नहीं पाई जाती तब उनकी निवृत्ती भी नहीं बन सकती. तेच उत्तर दिलं की त्यांच्यात प्रवृत्तीच नाही, ज्यांच्यात प्रवृत्तीच नाही त्यांची निवृत्ती झालं असं म्हणू शकत नाही. ज्यांची पहिले प्रवृत्ती होती त्यांच्याच मध्ये आम्ही म्हणू शकतो की यांची पहिले प्रवृत्ती होती आणि त्यांनी प्रवृत्ती आता सोडली. जसं एखादी व्यक्ती जर पान खात असेल आणि जर तिला म्हटलं तिने पानाचा त्याग घेतला तर आम्ही तिच्यावर उपचार करू शकतो की हिने आता पान सोडलेला आहे, पानाचाही त्याग केलेला आहे. पण जी पहिलेपासूनच पान खात नाही तिने पान सोडलं असं आम्ही काही उपचारांनी पण म्हणू शकत नाही. त्याप्रमाणे या ठिकाणी हे उत्तर त्यांनी या पद्धतीने दिलेलं आहे. इथपर्यंत क्लिअर. आता आपण संयम 5व्या गुणस्थानावर वळतो आहे. 5वं गुणस्थान संयम गुणस्थान. या गुणस्थानामध्ये एक देशतः व्रतांचं पालन आहे आणि एक देशतः हिंसा देखील त्यांच्याकडून होते आहे. 4 हिंसेपैकी फक्त संकल्पी जीवांच्या हिंसेचा त्यांना त्याग आहे आणि आरंभी, उद्योगी आणि विरोधी ह्या हिंसा त्यांच्या जीवनात होणार आहे. किंवा 12 प्रकारच्या अविरती जर सांगितल्या तर त्यामध्ये एक त्रसकायिक जीवांच्या हिंसेपासून ते विरत आहे आणि 11 प्रकारच्या अविरती त्यांच्याही जीवनात विद्यमान आहे. आणि संयम चारित्र यामध्ये मुख्यतः जर आम्ही अंतरंग निमित्त कारण बघितलं तर अनंतानुबंधी आणि अप्रत्याख्यानावरण कर्माचा क्षयोपशम हा त्या ठिकाणी अंतरंग कारण असणार आहे. आणि या 5व्या गुणस्थानात संज्वलनच्या देशघातीचा उदय पण सुरू झालेला आहे. अशा तऱ्हेची कर्माची दशा आहे. हे गुणस्थान 5वं गुणस्थान हे मनुष्यगतीत आणि संज्ञी पंचेंद्रिय तिर्यंच जीवांना संभवनीय आहे. असं हे 5वं गुणस्थान संयम याचा चार्ट आपण लावू. गती किती आहे? 2 तिर्यांच्या आणि मनुष्य. 2 तिर्यंच्या आणि मनुष्य. इंद्रिय किती राहील? 5 पंचेंद्रिय.
पंचेंद्रियच राहील. काय कोणता राहील? रसकाई. रसकाय. रसकायिकच राहतील. योग कोणते राहतील? 4 मनाचे 4 वचनाचे औदारिक काय योग. हा, एक औदारिक काय योग असे 9 योग राहतील. वेद किती राहील? तिन्ही. तिन्ही पण वेद राहील आहे. आणि मिश्र पण राहील की नाही राहणार? नाही नाही, कसं राहील? मिश्र 5व्या नाही गुणस्थानात राहणार. मिश्र आणि हो, कारमान दोन्ही 5वं नाही गुणस्थान. राहणार. कारण कारमानवाला मांडला तर आपल्याला 4थ्या गुणस्थानाच्या वर जाता येत नाही, आणि मिश्रवाला मांडला तर त्याचा जन्म व्हावा लागतो त्या गुणस्थानात. कोणत्याही व्यक्तीचा 5व्या गुणस्थानात जन्म नाही आहे, म्हणून आपल्याला ते मांडता नाही येत. वेद तिन्ही. तिन्ही पण राहतील ना. तिन्ही वेद आहे. तिन्ही वेद आहे. कशाय? अनंत अनुगणी आणि अप्रत्यक्षान हे 4 नाही राहणार. 8 बाकी राहतील. हा, 8 आणि राहतील बाकी आणि 9 राहतील. नौकशा आहे. प्रत्याख्यानावरण आहे. हा, प्रत्यय आणि 9 कषाय असे 17 कषाय आहे. ज्ञान मतिश्रुत आणि अवधी आणि मतिश्रुत आणि अवधी ज्ञान. मनपर्यय राहणार नाही, कारण मुनींनाच होते ते, म्हणून नाही. 4व्या मनपर्यय ज्ञान गुणस्थानामध्ये राहणार नाही. आणि कुमती कुश्रुत कुअवधी राहणार नाही, कारण 5वं गुणस्थान आहे. त्याच्यामुळे ती कुज्ञान राहणार नाही. तर राहतील तर 3 सुज्ञान राहतील, सम्यक दृष्टी असल्यामुळे. संयम स्वकीय संयम स्वकीयच आहे. संयम संयम. दर्शन 3 दर्शन राहतील ना. 3 ज्ञान आहे, 3 दर्शन. 3 दर्शन राहतील. हा, लेशा हा 3 शुभलेशा, लेशा पीत पद्म आणि शुक्ल. 3 शुभलेशा, पीत पद्म आणि शुक्ल. भव्य भव्यच असतील. भव्य आहे. भव्यच आहे. सम्यक्त्व तिन्ही पण प्रकारचे राहील. क्षायिक, क्षमिक आणि औपशमिक. फक्त हा, क्षायिक मात्र माणसांनाच होईल, म्हणजे मनुष्य गतीतच होईल. ती प्राण्यांना असतं. कोणाला? क्षायिक सम्यक्त्व तिन्हींच्या गतीत तिन्ही सम्यक. नसतं ना. क्षायिक सम्यक्त्व हे भोगभूमीज्वाल्यांना असू शकतं, तिर्यंच्या गतीतील अच्छा. जीवांना. त्याच्यामुळे तिन्ही सम्यक्त्व राहतील. कर्मभूमीमध्ये क्षायिक सम्यक्त्ववाला संयम असा राहणार नाही, पण भोगभूमीज मध्ये बरोबर आहे. भोगभूमीज मध्ये असेल तर 4थं क्षायिक राहील, पण संयम राहणार नाही. 2 नाही, क्षायिक सम्यक्त्व मनुष्य पर्यायीतच राहील, हे बरोबर आहे. कारण तो भोगभूमीमध्ये क्षायिक सम्यक्त्ववाला जन्म घेऊ शकतो, पण तिथे संयम 5वं गुणस्थान होत नाही. नाही आहे ना. संज्ञीच आहे. आहारक राहील, कारण औदारिकच काय योग म्हणजे आहारकच आहे. गुणस्थान 5वं. संयम 5वं. जीव समास संज्ञी पंचेंद्रिय. संज्ञी पंचेंद्रिय. पर्याप्ती साही पण. साही. हा, प्राण 10 पण. संज्ञा साही आहे. उपयोग 3 दर्शनोपयोग, 3 ज्ञानोपयोग. ज्ञानोपयोग. ज्ञानोपयोग 6 उपयोग आहे. ध्यान हे आता धर्मध्यान नाही, एक अर्थ, मुलींनाच रौद्र होते आणि ते संस्थान धर्मध्यान. विषय, म्हणजे 3 धर्मध्यान, 8 4 आणि 3 रौद्र धर्मध्यान. हा, 11. आर्तध्यान 4, रौद्रध्यान 4 आणि 3 धर्मध्यानाचे. म्हणजे 11. तिसऱ्यात 1, चौथ्यात 2 आणि 5व्यात 3 अशा प्रकारे 6व्या 7व्यामध्ये 4 धर्मध्यान. म्हणून या ठिकाणी 3 धर्मध्यान राहतील. संस्थान विषय धर्मध्यान होणार नाही. आश्रव आता इथे मिथ्यात्व नाही, 11 अविरती राहतील. आणि कषाय 17 कषाय आणि 9 योग आणि 9 योग. म्हणून 11 अविरती, 17 कषाय आणि 9 योग असे 37 आश्रव राहतील. जाती
18 मनुष्य लाख आणि 14 14 लाख मनुष्य मनुष्य संबंधी मनुष्य आणि 4 लाख तिर्यांचे 4 लाख संबंधी. आणि त्यांच्या 4 लाख तिर्यांच्याकडे. तिर्यांच्या. 18 18 लाख जाती राहतील. हा, कुल कुल 14 लाख मनुष्य संबंधी 57. आणि हा, तिर्यांचे 43 संबंधी लाख 43. तिर्यंच्यांचे आणि 14 लाख मनुष्यांचे असे 57 लाख कुल कोटी राहतील. आता संयम आपण व्यवस्था बघितली. संयमामध्ये की 8 कषायांचा क्षयोक्षम त्या ठिकाणी आहे. संज्वलनच्या देशघातीचा उदय सुरू झालेला आहे आणि जीवाचे व्रत पाळण्याचे एकदेशतः परिणाम आहे. त्याला संयमी गुणस्थान वरती जीव म्हटलेलं आहे. संयम को किन नामों से कहा जाता है? संयमाची पर्यायवाची नावं कोणती आहे बा? देश संयम, देश संयमी म्हणतो. विरत अविरत आहे वाटतं. विरत अविरत. विरताविरत, अणुव्रती पण असतो ना, संयम, अणुव्रती पण असतो. अणुव्रतधारी. अणुव्रती पण म्हणू शकतो त्यांना. देशव्रती म्हणू शकतो. संयता, संयत आणि संयम अशी ही 6 नावं या ठिकाणी सांगितलेली आहे. सगळ्यांचं संयता वाच्य संयत मध्ये एकच. काय फरक आहे? संयता संयत म्हणजे संयमा तेच आहे, पण कधी शब्द तो वापरलाय ना, संयता संयत. कुठे एकच आहे ना कुठे पण ते संयता दोन्ही. संयतील. एकच एकच आहे, संयत सगळे म्हणजे एकच संयम आहे. ना? नाही, संयम म्हणजे संयत ना? हो, संयत दोन्ही एकच आहे. आता देश संयम किसे कहते हैं, म्हणजे या सगळ्यांचाच वाच्य एकच आहे. 5व्या गुणस्थानवरती जीव जो आंशिक व्रतांचं पालन करतो आहे तो. देश संयत किसे कहते हैं? जो 5 अणुव्रत, 3 गुणव्रत आणि 4 शिक्षाव्रते, किंवा दुसऱ्या पद्धतीने जर पाहिलं तर जो पहिल्या प्रतिमेपासून 11 प्रतिमांपर्यंत धारण करणारा जीव आहे, असे संयुक्त हुए असंख्यात गुणश्रेणी कर्म निर्जरा करते है, ऐसे सम्यक दृष्टी जीव देश विरत कहे जाते है. आता त्या ठिकाणी 5वं गुणस्थान असल्यामुळे अनेक कषायांचा म्हणजे अनेक कर्मांचा त्या ठिकाणी बंध विच्छुत्ती झालेली आहे. जसे 41 कर्म प्रकृतींची 4थ्या गुणस्थानापर्यंत बंध विच्छुत्ती आहे. पहिल्या 16ची, दुसऱ्या गुणस्थानात 25ची, तिसऱ्यामध्ये 0 प्रकृतीची आणि 4थ्यामध्ये परत 10 प्रकृतींची अशी बंध विच्छुत्ती त्याला झालेली आहे. त्यामुळे हा जीव आणि नंतर 5व्या गुणस्थानात त्यांनी प्रवेश केला. 5व्या गुणस्थानात प्रवेश केल्यानंतर त्याला एवढ्या कर्म प्रकृतींनी होणाऱ्या आश्रवांचा अभाव झालेला आहे. संवर निर्जरा त्या ठिकाणी आहे आणि म्हणून त्याला गुणश्रेणी कर्म निर्जरा म्हटलं. म्हणजे गुणित रूपाणी कर्म परमाणू त्याच्या जीवनात उदयात येऊन निघून चाललेले आहे. हा जो प्रमत्त संयत जीव आहे, देशव्रती जीव आहे, हा जीव जास्तीत जास्त कर्माची स्थिती बांधेल तर किती बांधेल? 4थ्या गुणस्थानवरती म्हणा, 5व्या गुणस्थानवरती म्हणा, कर्मस्थिती बांधेल जास्तीत जास्त तर किती बांधू शकतो? अर्धपुद्गल परावर्तन. अर्धपुद्गल परावर्तन हा तर संसारामध्ये फिरण्याचा काळ झाला त्याचा. म्हणजे सम्यक तो झाल्यानंतर अंतक कोडा कोडी सागर बांधतो. तो स्थिती किती बांधतो? अंतक कोडा कोडी सागर प्रमाण बांधतो. म्हणजे 4थ्या गुणस्थानातही आता त्यांनी कर्म प्रकृती कोणतीही असो, कोणतीही, तो त्याची स्थिती अंतक कोडाकोडी सागर प्रमाणच बांधणार आहे. त्याच्यापेक्षा अधिक स्थिती बांधणार नाही. विचार या ठिकाणी हा करायचा आहे की ज्या दर्शन मोहनीयाची उत्कृष्ट स्थिती 70 कोडाकोडी सागर सांगितली, नंतर चारित्र मोहनीयाची स्थिती उत्कृष्ट किती सांगितलेली आहे? अनंतानुबंधीची उत्कृष्ट स्थिती 40 कोडाकोडी सांगितलेली आहे. ज्ञानावरण, दर्शनावरण आणि अंतराय या कर्माची उत्कृष्ट स्थिती 30 कोडाकोडी, 30 कोडाकोडी सागर. आणि नाम आणि गोत्र यांची उत्कृष्ट स्थिती 20 कोडाकोडी, 20 कोडाकोडी. आणि आयुची उत्कृष्ट स्थिती 1 कोटी पूर्व किंवा 3 पल्ले 1 कोटी
तीन पल्य कर्मभूमीच्या अपेक्षेने हा 33 आयुची सागर. उत्कृष्ट स्थिती ती- 33 सागर. अच्छा 33 सागर. सागर हा. मोठा आहे ना, हो कोडा याच्यापेक्षा सागर मोठा आहे. 33 सागर ही सर्वार्थ सिद्धीतल्या देवांची किंवा 7व्या नरकातल्या नरकाची. जीवांची 33 सागर ही उत्कृष्ट स्थिती सांगितली. आता यापैकी आयुला तर थोडं बाजूला करू आपण, कारण आयुचे सगळे नियम वेगळे आहे. पण हे जे कर्म आता तो बांधत होता पहिल्या गुणस्थानात उत्कृष्ट, एवढा तो बंध करू शकत होता. कोण? तर संज्ञी पंचेंद्रिय पर्याप्तक जीव. एवढा त्यांनी संक्लेश परिणाम केले तर बंध होऊ शकत होता. पण आता चौथं गुणस्थान त्याला प्राप्त झाल्याबरोबर त्याची सगळी कर्मस्थिती जी तो बांधणार आहे तो अंतःकोडाकोडी सागर प्रमाण बांधणार आहे. आणि त्यामध्ये देखील चौथ्या गुणस्थानापेक्षा 5व्या गुणस्थानातला अंतःकोडाकोडी लहान असणार आहे. त्यापेक्षा 6व्यातला लहान, 7व्यातला, अशी तो स्थिती कमी कमी घेऊन तो आता कर्म बांधणार आहे. आणि प्रशस्त प्रकृतीचा अनुभाग जो प्रथमतः द्विस्थानगत होता तो आता चतुस्थानगत होईल. आणि अप्रशस्त ज्या प्रकृती आहे त्याचा अनुभाग जो मिथ्यात्व गुणस्थानात चतुस्थानगत होत होता तो आता द्विस्थानगत व्हायला सुरुवात होतो. अशा प्रकारची 5व्या म्हणजे व्रत धारण केले, सम्यक्त्व झालं की कर्मामध्ये देखील अशा प्रकारचं स्थित्यंतर त्या ठिकाणी घडतं. अर्थात जीवानी ते केलं असं नाही आहे. जीव कर्माचा कर्ता बनू शकत नाही. कर्तृपणा न घेता देखील निमित्त नैमित्तिक संबंधांनी जीवानी असे परिणाम केले की तशी तिकडे कर्मामध्ये उथल पुथल होते, वर खाली सगळं त्याचं पहिलेच जी काही सिस्टीम होती ती सगळी सिस्टीम त्या ठिकाणी बदलून नवीन सिस्टीम त्याला घ्यावी लागते. सगळं त्याचं ते कर्म प्रक्रिया जी आहे तो परत त्याला अपडेट करावं लागतं. असं स्थित्यंतर त्या ठिकाणी 5व्या गुणस्थानात कर्म प्रकृतींच्या बाबतीत पण घडतं. आणि या ठिकाणी जीवाचं एकच कार्य आहे, जीव फक्त आपल्या परिणामांची विशुद्धता करतो. एवढं एक जीवाचं काम. आणि तिकडे कर्मामध्ये अशा प्रकारची प्रक्रिया. असं हे देशविरत नावाचं गुणस्थान आहे. इसको विरता विरत. आता याच्यामध्ये गुणव्रत, अणुव्रत आणि शिक्षाव्रत आली. गुणव्रत कशाला म्हणायची किंवा गुणव्रत किती आहे? 3 पहिल्यांदा तर गुणव्रत. गुणव्रत 3. कशाला म्हणायचं? 3 आहे गुणव्रत. कोणते? अनर्थदंड, देशव्रत आणि अनर्थदंडव्रत, अनर्थदंड. दिग्व्रत, दिग्व्रत, देशव्रत. देशव्रत आणि अनर्थदंडव्रत. अनर्थदंड. दिग्व्रत, देशव्रत आणि अनर्थदंडव्रत ही 3 गुणव्रत आहे. गुणव्रत कशाला म्हणायची? गुणांची शुद्धी. व्याख्या. गुणव्रतांची व्याख्या काय? अणुव्रतांमधले गुणवृद्धिंगत व्हावे म्हणून जी व्रत पाळल्या जातात ती गुणव्रत आहे. अणुव्रतांमध्ये वृद्धी व्हावी, ते स्थिर राहावं, ते टिकून राहावं म्हणून गुणव्रतांचं कुंपण त्या ठिकाणी सांगितलंय. जसं एखादं शेत आहे आणि शेताला कुंपण घातलं जातं शेताचं संरक्षण करण्यासाठी, तशी ही गुणव्रत अणुव्रतांचं संरक्षण करण्याचं कार्य करते, त्यांच्या गुणांची वृद्धी करते आणि म्हणून त्याला गुणव्रत म्हटलेले आहे. ही 3 आहे, दिग्व्रत, देशव्रत आणि अनर्थदंडव्रत. याच्यामध्ये दिग्व्रत आणि देशव्रत याच्यामध्ये काय फरक आहे? दिग्व्रत हे आजीवनसाठी असते आणि देशव्रत काही समय मर्यादा करून करता येते. हा, काही समयांपर्यंत आपण त्याच्यात मर्यादा घेऊ शकतो देशव्रतामध्ये. आता अनर्थदंडव्रत म्हणजे काय? विनाकारण पापांचं हे म्हणजे विनाकारण क्रिया करणे, पाप कार्य विनाकारण पापक्रियांमध्ये प्रवृत्त होणे. म्हणजे नाही, अर्थ म्हणजे प्रयोजन आणि दंड म्हणजे मन वचन कायाची प्रवृत्ती. मन वचन कायाची प्रवृत्ती विनाकारण अर्थ नसलेल्या गोष्टींमध्ये लावणे याचं नाव आहे अनर्थदंडव्रत. अनर्थदंडव्रताचे किती भेद आहे? 5. 5. कोणते? पापोपदेश, हिंसादान, अपध्यान, दुष्कृती आणि प्रमाचर्य.
बापरे, छान, एकदम चांगलं. तर असे हे अनर्थदंड व्रत जीवनामध्ये याचा त्याग करायला सांगितले आहे. आणि 4 शिक्षा व्रते आहे. कोणती 4 शिक्षा व्रते आहे? आणि शिक्षा व्रत म्हणजे पहिले काय? सामायिक हे तर ठीक आहे. सामायिक मुनिव्रत धारण करण्यासाठी सामर्थ्य प्राप्त करायचं असेल तर शिक्षा व्रत करता येईल. हा, म्हणजे मुनींच्या व्रतांचं शिक्षण ज्याच्या माध्यमातून मिळतं त्याला शिक्षा व्रते म्हटलं आहे. म्हणजे मुनिव्रत धारण करायचं आहे तर त्यासाठी शिक्षा व्रते आम्हाला प्रायमरी रूपामध्ये धारण केले, त्याच्यामध्ये स्थिर राहिलं तर ते मुनिव्रताचं प्रशिक्षण आहे असं म्हणू शकतो शिक्षा व्रताला. किती आहे शिक्षा व्रत? 4 आहे. कोणती? सामायिक, औषधोपवास, भोगोपभोग आणि अतिथी संविभाग. अतिथी संविभाग. अतिथी संविभाग. हा, ही 4 शिक्षा व्रते आहे. सामायिक, प्रोषधोपवास, भोगोपभोग परिमाण आणि अतिथी संविभाग. यामध्ये अतिथी संविभाग, सामायिक, प्रोषधोपवास माहिती आहे आपल्याला. अतिथी संविभाग म्हणजे काय? वैयावृत्ती. वैयावृत्ती. आपण त्याचा दिगंबर मुनींना जेव्हा आपण आहार करतो आणि नंतर मग भोजन करायचं, म्हणजे आमच्या याच्यामधला विभाग अतिथींसाठी ठेवणं हा झाला अतिथी संविभाग. म्हणजे नाही, तिथी म्हणजे कोणतीही वेळ ज्यांची निश्चित नाही त्यांना अतिथी म्हटल्या जातात. आणि या अतिथींसाठी आमच्याच विभागातला एक विभाग ठेवणं, त्याच्यातला देणं. मग आता त्याचं आपण वैयावृत्त केलं किंवा वसतिका दान देणं म्हटलं किंवा आहारचर्या म्हटलं, हे सगळं काही अतिथी संविभाग मध्ये येतात. मूळ कल्पना ही आहे की त्यांच्यासाठी म्हणून न केलेला अनुद्दिष्ट आहार त्यांना देणं किंवा वसतिका त्यांच्यासाठी राखून ठेवणं काही अशा प्रकारच्या, तर त्याला म्हटलेलं आहे अतिथी संविभाग किंवा त्यांचं योग्य रीतीने वैयावृत्त करणं, याला अतिथी संविभाग म्हटलेला आहे. अशी ही 4 शिक्षा व्रते सांगितलेली आहे. आता यामध्ये प्रश्न थोडा आहेच. एक म्हणजे सामायिक हे कशामध्ये आलेलं आहे? शिक्षा व्रतामध्ये आलेलं आहे. 12 व्रतांचं पालन म्हणजे नंतर सामायिक नावाची प्रतिमा पण आहे. सामायिक नावाची प्रतिमा पण सांगितलेली आहे. आणि तिसरं म्हणजे सामायिक चारित्र्य पण सांगितलं. 3 ठिकाणी वेगवेगळ्या अर्थाने आम्ही हा सामायिक शब्द वापरतो. सामायिक 4 शिक्षा व्रतामध्ये आलेला आहे, आता आपण पाहिलं. नंतर प्रतिमेमध्ये देखील सामायिक प्रतिमा आलेली आहे आणि मुनींच्या चारित्र्यामध्ये देखील सामायिक चारित्र्य सांगितलंय. या 3 मध्ये आम्हाला काय फरक करता येऊ शकेल? प्रतिमेचं पालन आजीवन करावं लागेल, एकदा घेतली ती प्रतिमा तर. आणि मुनींना ते चारित्र्य प्राप्त होते नंतर. मुनींना चारित्र्य प्राप्त होते म्हणजे सामायिक चारित्र्य, मग ते असं सांगता नाही येत आहे. अजून कोणी? स्वरूपामध्ये स्थित होतात तेच त्यांचं सामायिक चारित्र्य आहे. तेच त्यांचं सामायिक चारित्र्य. आणि व्रतामध्ये, शिक्षा व्रतामधल्या सामायिकाबद्दल? ते फक्त श्रावकांची अनुव्रत असतात ते, म्हणून श्रावकांची व्रत आहे ती. अनुव्रत आहे. अनुव्रत असल्यामुळे त्या ठिकाणी पालनाची अनिवार्यता नाहीये. सामायिक जे पहिलं शिक्षाव्रत सांगितलं, नियम घेतलाय त्यांनी, पण एखाद्या वेळेला शिथिलाचार संभवू शकतो शिक्षाव्रतामध्ये. सामायिक कारण ते श्रावकांचं आहे आणि श्रावकाला आता पूर्णतः त्यांनी त्याग घेतलेला नाही किंवा संकल्प देखील पूर्ण नाही. कदाचित त्याला अतिचार वगैरे पण लागू शकतात. कदाचित त्याची सामायिकाची वेळ तो पुढे मागे करू शकतो किंवा एखाद्या वेळेला सामायिक होणार नसेल तर तो म्हणेल मी 2 घंटे आधी करून घेतो किंवा अशा प्रकारची सवलत जिथे असू शकते ती झाली शिक्षा व्रतामध्ये सामायिक. नंतर जेव्हा प्रतिमेचा आम्ही विचार करतो, प्रतिमेमध्ये संकल्पपूर्वक त्यांनी आता आजीवन सामायिक चारित्र्याचा म्हणजे सामायिक प्रतिमेचा अंगीकार केला आहे
आणि प्रतिमेंच्या बाबतीत परत आम्ही लक्षात ठेवायचं आहे की पूर्व प्रतिमा पाळल्यावरच उत्तर प्रतिमा आहे. कोणी म्हणेल मी ब्रह्मचर्य एकदम 7वी प्रतिमा घेतली, 6 प्रतिमा मला नाही, तर त्याची ती 7वी प्रतिमा म्हटल्या जात नाही. दर्शन प्रतिमा, व्रत प्रतिमा, नंतर त्या क्रमाने तो सचित्त त्याग, विरत, हे सगळ्या प्रतिमा घेतल्यावरच तो 7व्या प्रतिमाधारी म्हटल्या जाऊ शकतो. नुसतं ब्रह्मचर्य आहे म्हणून 7वी प्रतिमाधारी होऊ शकत नाही. तसं सामायिकाच्या बाबतीत देखील तो संकल्प त्यांनी केलेला आहे की मी आता आज जीवन 3 संध्या समयी सामायिकाचा संकल्प करत आहे. आणि त्यामध्ये तो मुख्यतः अतिचार लागू देत नाही. अनाचार असेल तर त्याचं ते चारित्रच खंडित झालं, प्रतिमाच नष्ट झाली. परंतु त्या ठिकाणी अतिचार दोष न लागता सामायिकाचे जे 5 अतिचार सांगितले आहे, तत्वाचं सूत्रात सगळ्या व्रतांचे 5 अतिचार सांगितलेले आहे, ते 5 अतिचार टाळून तो निरतिचारपणे सामायिक प्रतिमा त्या ठिकाणी पालन करतो. आणि मुनींच्या बाबतीमध्ये अभेद रत्नत्रय, साम्य, समता, चारित्र, मोह, क्षोभ विहीन परिणाम म्हणजे त्यांचं चारित्र म्हटल्या गेलेलं आहे. समय प्रवचन सारची चारित्रम खलु धम्मो हे म्हणत असताना ते चारित्र ज्या ठिकाणी अभिप्रेत आहे की समता हे त्याचं रूप आहे. आणि ही समता कशी असणार आहे तर मोह क्षोभ विहीन असा परिणाम हे मुनींच्या जीवनामधलं चारित्र म्हटलं आहे. म्हणून 3 ठिकाणी 3 संकल्पना जरी आल्या तरी प्रत्येकाचा अर्थ वेगळा पाहायचा आहे. आता प्रश्न 3, इसको विरता विरत क्यों कहते हैं? याला विरता विरत का म्हटलेलं आहे बा? तर हा जीव जिनेंद्र देव में अद्वितीय श्रद्धा रखता हुआ, म्हणजे श्रद्धा त्याची निर्मळ आहे, सम्यक दर्शनाची त्याला प्राप्ती आहे. एक भी समय में त्रस जीवों की हिंसा से विरत है. एक ही समय म्हणजे एकदमच तो त्रसजीवांच्या हिंसेपासून विरत आहे आणि स्थावर जीवों की हिंसा से अविरत है, इसीलिए उसे विरता विरत कहते हैं. म्हणजे एकाच समयामध्ये असा मिश्र परिणाम त्याचा आहे की तो त्रसकायिक जीवाच्या हिंसेपासून विरत आहे, पण अजून स्थावर कायिक हिंसेचा त्यांनी त्याग केला नाही. आरंभी हिंसा, उद्योगी हिंसा, विरोधी हिंसा तो करतो आहे, परंतु विनाकारण हिंसा देखील तिथे टाळतोच आहे. आणि त्याचा भावही असा आहे की ही हिंसा माझ्या हातून सुटायला हवी आहे, पण तो त्यावेळेला सोडू शकत नाही, अशी त्याची मनोदशा त्या ठिकाणी आहे. हा जीव विरता विरत 5व्या गुणस्थांवरती श्रावक म्हटल्या जातो. संयमा संयम की उत्पत्ती का कारण क्या है? याच्या उत्पत्तीचं कारण काय आहे? आता आपण पाहिलं 8 कषायांचा अनुदय किंवा देशव्रताचा संज्वलनचा उदय, म्हणजे अशीच ती संमिश्र अवस्था आहे. या ठिकाणी संयमा संयम में संयम भाव की उत्पत्ति का कारण त्रस हिंसा से विरति भाव है. असंयम की उत्पत्ति का कारण सावर हिंसा से अविरत भाव है. इसीलिए संयता संयत नाम का 5वां गुणस्थान माना जाता है. इथे आपण आज थांबूया. त्याद्वादनय षट्द्रव्य गुण पर्याय और प्रमाण का जड़ कर्म चेतन बंध का अरु कर्म के अवसान का कह कर स्वरूप यथार्थ जग का जो किया उपकार है उसके लिए जिनवाणी माँ को वंदना शत बार है, वंदना शत बार है. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो उज्जायाणम नमो लोहे सवस्ताहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.